नमस्कार. मी अपर्णा जोग आपल्या जीए चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. पॉप्युलर प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या हिरवे रावे या जीए कुलकर्णी यांच्या कथासंग्रहातली तुती ही कथा मी आपल्यासमोर सादर करणार आहे. ही कथा 5 भागांमध्ये रेकॉर्ड केलेली आहे. आपण सगळ्यांनी जरूर ही कथा ऐका, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा ही आग्रहपूर्वक विनंती. आपले अभिप्राय आमच्यासाठी खूप मोलाचे आहेत. धन्यवाद. कथा तुती भाग 2. हे घर मल्लप्पा कासाराच्या घरापेक्षा लहान होतं आणि बाहेरच्या खोलीत जमिनीलगतच्या एका मोठ्या कोनाड्यात ब्रह्म होता. ब्रह्म म्हणजे कुंकू शेंदूर लावून लाल भडक केलेला एक मोठा गुंड गुळगुळीत दगड. आम्ही कोणी कधी त्याची पूजा केली नाही की त्याच्या पुढे नारळ फोडला नाही, पण त्या खोलीत एकट्याला जायला मला फार भीती वाटे. जमिनीतून कोणीतरी डोकं वर काढून लाल डोळ्यांनी आपल्याकडे पाहतंय असं मला वाटे. सुम्मी मला हसायची, पण नानांचं धोतर वाळत घालायचं असलं की तुला चिंच देते हं, तुला गुळाचा खडा देते हं असं म्हणत मला मंगळून आत न्यायची ती. नंतर अनेकदा ती चिंच गुळ काही द्यायची नाही, काही नाही. उलट भित्री भागूबाई म्हणत आणि हात नाचवत मलाच उलट चिडवायची. इथे आमच्या परसात रायआवळ्याचं तुतीचं झाड होतं. घरमालक जवळ राहत नसल्याने ती दोन्ही झाडं आमच्या ताब्यात होती. रायआवळ्याला आवळ्याचे घोसच्या घोस लागत. परसात धुणं करायच्या अथवा पाणी ओढायच्या निमित्ताने सुमी आली की ती 5-6 आवळे मिटक्या मारत खाल्ल्याखेरीज आत जातच नसे. तुतीला हिरव्या तांबड्या अगदी पिकल्या जांभळ्या तुती लागत, पण त्या पिकू लागल्यावर 5-6 दिवसातच मी आणि सुम्मीने सारं झाड अगदी स्वच्छ रिकामं करून ठेवलेलं असे. मग सुम्मी म्हणाली, ए खादाडा, आता तू माझ्या आवळ्याच्या झाडाला हात लावशील तर मानेवर झुरळ टाकीन. मी म्हटलं, वा ग वा, तुती खाताना तू माझ्यापेक्षा उड्या मारत होतीस की, आणि आता आमचं झाड संपलं की म्हणे मानेवर झुरळ टाकते. मग मी आईला सांगतो. मग ती म्हणाली, आईला सांगितलंस तर मग तुझ्या मानेवर 3 झुरळ टाकते. म्हणून मी गप्प बसलो. त्या संध्याकाळी घरात आल्यावर कृष्णीला घेऊन यायचा एक कार्यक्रमच होऊन बसला. ती दररोज नियमितपणे जुन्या घराकडे जाऊन कट्ट्या शेजारी शांतपणे उभी राहायची. तिथले नवे लोक तिला दगड काठ्यांनी मारत, पण ती हलायची नाही. या घराची सवय व्हायला तिला बक्कळ महिना लागला. तोपर्यंत तिला चक्क मागून घरात ढकलावं लागे इतकी ती नाखुश असे. त्या घरात ब्रह्म आहे हे तिलाही समजलं होतं की काय कोणास ठाऊक. मला शाळेत घातलं त्यावेळी मला काही सुद्धा येत नव्हतं. कुडके मास्तरांनी सांगितलं, जा रे तू बिगर इयत्तेत जाऊन बस. तिथे पत्की म्हणून मास्तर होते. ते खुर्चीवर बसल्या बसल्या पेंगत आणि कोणी दंगा केला तर डाव्या हाताने फाडदिशी मारत. माझ्याजवळ गडूमकाचं पुस्तक किंवा अंकलिपी काहीच नव्हतं. एकदा अंकलिपी नाही म्हणून पत्की मास्तरांनी मला हाकलून घातलं. ते ऐकून नाना संतापले. ते माळ्यावर चढले. त्यांनी धुळीने भरलेली कागदांची 5-7 गाठोडी खाली फेकली. नंतर त्यातले कागद, वह्या, पुस्तकं साऱ्या माझघरभर पसरून त्यांनी एक जुनी अंकलिपी शोधून काढली. तो सारा पसारा बघून आईने कपाळाला हातच लावला. ती म्हणाली, 2-4 आणे खर्च करून जळलं त्याला नवीनच पुस्तक का आणून देत नाही. नाना म्हणाले, तू गप्प बस ग. नंतर नानांनी अंकलिपीला वर्तमानपत्राचं कव्हर घातलं. सुम्मे, ते ओरडून म्हणाले, एक चांगली मोठी सुई घेऊन ये. सुम्मी खसाखसा करून सुई शोधू लागली. तो एका कपाटातून खिळे, जुन्या किल्ल्या, लोखंडाचे तुकडे ठेवलेला डबा धडाडा कोसळला आणि 2 मिनिटं आमचे कान किटले. नंतर आईनेच सुई आणून दिली. आता ट्वाईनचा घट्ट दोरा घेऊन ये हातभर, नाना म्हणाले. अहो, ट्वाईनचा दोरा घरात कुठला? साखरेच्या पुड्याचा देऊ, आईने विचारले. काय घर आहे का धर्मशाळा आहे ही? कितीही आणा, काही वेळेवर मिळत नाही, नाना म्हणाले. पुड्याचा दोरा शिवताना तटातटा तुटू लागला. मग नानांनी आईला नकळत जानव्याचा एक दोरा हळूच तोडला आणि अंकलिपी शिवून दिली. तिच्यावर तेलाचे 2 डाग असून तिच्याकडे तांबूस बोंद्र्या झाल्या होत्या. सुम्मीने ती उघडून पाहिली आणि म्हणाली, नाना, यात 10 पर्यंतचे पाढेच नाहीत, पान फाटून गेलंय. नाना रागावून म्हणाले, तू तर मोठी शहाणीच आहेस. जा आत उष्ट खरकट काढ जा. खरं म्हणजे 10च्या पुढचेच पाढे महत्वाचे असतात. नानांनी अंकलिपी उचलून हवेत हलवत आईला म्हटलं, पाहिलंस, साऱ्या वर्गात ह्याची अंकलिपी चांगली होणार.
माझ्या मुलाला कसली तरी गटार अंकल्पी चालायची नाही. आई काही बोलली नाही. सारा पसारा आवरत असता तिला मान वर करायला वेळ नव्हता. नाना माझ्याशी बोलत बसत नसत की पर्वचा म्हणून घेत नसत. पण कधी लहर आली तर तासन तास आमच्या गावाच्या हकीकती सांगत असत. त्या गावाला आम्ही कधी सुद्धा गेलो नाही, पण प्रत्यक्ष सारं पाहिल्याप्रमाणे मला सगळं डोळ्यांपुढे दिसतं. तिथे शाकंबरीचं देऊळ आहे, पण यात्रा मात्र वीरभद्राची भरते. गावाभोवती सोनगंगा नदी वाहते. तिथे आमचं शेत आहे. पावसाळ्यात नदीला पूर आला की ते पाण्यात जातं. मग पुष्कळसे साप तिथे येऊन काकडून पडत आणि मग हळूहळू ऊन पळू लागलं की बाहेर पडत. मांडी एवढ्या सापांची हकीकत ऐकून तर माझ्या अंगावर काटाच येत असे. पण होती कशी जमीन? नाना अभिमानाने विचारत. लगेच मी अगदी तत्परतेने सांगे, काळी भोर. पुरुषभर मातीत भातात येतो तेवढा खडा येणार नाही, अगदी काळ्या लोण्यासारखी. ती हकीकत त्यांनी कितीतरी वेळा सांगितली होती. मग मी म्हणे, नाना जाऊया की कधीतरी गावाकडे. ते जाऊया हं असं म्हणत आणि सगळं विसरून जात. मला कधीच जायला मिळालं नाही. आमच्या दारासमोर कधी गाडीतून धान्य आलं नाही. शेजारी बैलगाड्यांमधून जोंधळ्याची पोती किंवा भाताचे तट्टे येत. पण आमच्या घरासमोर अंगणभर पिंजर कधी पडलं नाही. कट्ट्याच्या लोखंडी कड्यांना कुणी बैल बांधले नाहीत की हातात भाकरी घेऊन खाणाऱ्या खेळवळ माणसांनी मला छोटे मालक म्हटलं नाही. नाना दरवर्षी गावाला जात. कधीतरी धोत्र्याच्या गाठोड्यातून हुरडा आणत, शेंगा आणत. वीरभद्राची जत्रा असली तर गुळाचा मेवा आणत. तो जिभेवर ठेवला की हळूहळू विरघळत असे. तो मेवा खाताना मला वाटे, आम्हाला कधी जायला मिळणार तिथे? काळ्या लोण्यासारखी जमीन कधी बघायला मिळणार? सुट्टी पिट्टी काही नसता त्या दिवशी दादा अचानकच आला. कुणाशी बोलला नाही की आईने दिलेला चहा त्याने घेतला नाही. तो नानांची वाट पाहत सोप्यावरच बसून राहिला. नाना आले. त्यांनी रुमाल काढून खुंटीवर ठेवला आणि त्याच्याकडे पाहत म्हटले, तू आलास होय? नाना, हे पत्र खरं का अगदी? तुम्ही सुम्मीचं लग्न ठरवलंय? दादाने विचारलं. नाना म्हणाले, होय, तिचं लग्नाचं वय झालंय. पण तुम्ही तिला या म्हाताऱ्याच्या गळ्यात बांधणार? स्वतःच्या हातानं तुम्ही तिला त्या तसल्या घरात ढकलणार? पत्र खाली आपटत दादा म्हणाला, अरे माधव, तो म्हातारा कुठं? तो फक्त बीजवर आहे. तुझ्या आईच्या लग्नात मी त्याच्यापेक्षा मोठा होतो. काय राहून गेलं आमच्या संसारात? पण ती माणसं कसली आहेत हे साऱ्या जगाला माहीत आहे नाना. ती पहिली मुलगी जळून मेली. लोक खूप बोलतात. तुम्ही दरवर्षी गावाकडे जाता, तिथं देखील माणसं कुजबुजतात. जाणून बुजून नाना हे असं करता तुम्ही? दादा मोठ्या आवाजात म्हणाला. तक्क्याला टेकून बसत विडी पेटवत नाना शांतपणे म्हणाले, अरे अपघात होतात, त्याला कोण काय करणार? माझं पहिलं लग्न झालं, त्याची तुला माहिती नाही. माहेराला जायचं म्हणून नवं लुगडं नेसून ती पुऱ्या करायला बसली होती. मी बाहेर गेलो होतो. त्यावेळी पदर पेटून ती भाजली. मी येऊन बघतो तो नुसता श्वास राहिला होता. आता बघ, मी तिला जाळलं का? उगाच उचलली जीभ लावली टाळ्याला करू नको. नाही नाना, हे लग्न मी होऊ देणार नाही. ती राहील 2 वर्ष तशीच. तोपर्यंत माझं शिक्षण संपेल, नोकरी लागेल. मग मी देईन तिला दुसरा कोणीतरी शोधून. सुम्मी आहे बावळट, पण 100 उठून दिसेल ती. नाना उठून ताठ बसले. मी अगदी खाटीक आहे असं वाटतं नाही तुला? ते म्हणाले. त्यांचाही आवाज आता मोठा झाला होता. तू फार शहाणा, 2 बुकं शिकलेला. मला मन नाही, मुलीसाठी आतडं नाही, काही नाही. नाना एकदम थांबले आणि त्यांनी कपाळावर हात मारून घेतला. आता माझे दिवस फार राहिले नाहीत. एकदा गावाकडे जातो, तिथलं खत तिथेच टाकतो. मग तू काय करायचं ते कर बाबा. हे काय भलतच बडबडता अपशकुनी? आई म्हणाली. मग तुलाही वाटतं ना आम्ही मुलगी विकली म्हणून? नाना आईला म्हणाले. तसं कुठे म्हणते मी? उगाच पानाचं रान करून वणावणा कशाला हिंडता? पण तो सुम्मीपेक्षा फार मोठा आहे. शिवाय माणसंही. पण आई अर्ध्यावरच गप्प बसली. सुम्मीला कोणी काही विचारलं नाही. गुडघ्यावर हनुवटी टेकवून ती स्वयंपाकघरात गप्प बसली होती. तिला काहीतरी झालं की ती तशी बसे. मग न्हाणीघरात किंवा अंथरुणात रडे. हुंडा द्यावा लागणार नाही, जमीन सोडवून घ्यायला मदत मिळेल, असल्याकरता मी सुम्मीला त्या घरात घालणार नाही. नाना, मी लग्नाला येणार नाही आणि हे लग्न होऊ देणार नाही. दादा पाय आपटत म्हणाला. हे लग्न कसं होत नाही ते मीही पाहतो. नाना देखील उठून म्हणाले. त्यांचे ओठ थरथरू लागले. अद्याप माझे हातपाय गेलेले नाहीत. तुम्हाला अद्याप 1 दिडकी मिळवायची अक्कल नाही,
महिना नाही पैसे गेले तर जेवण मिळणार नाही. पण नाना शब्द संपल्याप्रमाणे एकदम थांबले. दादा ताडकन उठला. म्हणाला, मला तुमचा पैसा नको, जेवण नको. मी आत्ता दांडेलीला जातो, तिथे कारकून होतो, मजूर होतो, पण तुमचं अन्न खाणार नाही. दादाने रागाने टेबलावरची 2-4 पुस्तकं उचलली आणि सोपाभर फेकली. अंगातला सदरा ओढून ताणून फाडून टाकला. त्यावेळी जानवं बटनात अडकलं तर त्याने जानवंही टाकलं आणि दात आवळून मोठ्या डोळ्यांनी पाहत उभा राहिला. दादा संतापला म्हणजे अगदी नानांसारखा दिसे. त्याला मिशा नव्हत्या, नाहीतर नाक डोळे तस्से. पुष्कळदा सुम्मी मक्याच्या कणसातल्या मिशा घेऊन त्याच्या तोंडावर धरे आणि त्याला नानांचं सोंग म्हणून चिडवे. आता तो नानांसमोर अगदी नानांसारखाच उभा होता. घ्या तुमचे कपडे, जानवं, या घरात आता मी पाणी पिणार नाही, तो म्हणाला. तो जायला निघाला तेव्हा आई त्याला आडवी गेली आणि म्हणाली, असं डोक्यात राग घालू नको, चल घरात. उद्यापर्यंत तुमची डोकी शांत होतील. मग तुला कुठं जायचं आहे तिथं जा, दांडेलीला, फिडेलीला. पण दादा काही न बोलता तिच्या सकट दरवाजाकडे गेला. इतका वेळ सुम्मी स्वयंपाकघरात गाडग्यासारखं तोंड करून बसली होती. ती बाहेर आली आणि तिने दादाला घट्ट धरून ठेवलं. दादा, असं एकटं टाकून जाऊ नको मला, ती म्हणाली. निदान असं उपाशी वनवासी तरी जाऊ नको या घरातून. तूच आहेस आधी बावळट, दादा चिडून म्हणाला. लहानपणापासून अगदी मातीचा गोळा. तू कशाला गप्प बसलीस? तुला तुझ्या जन्माची काळजी नाही? बोल, तुला त्याच्याशी लग्न करायचं आहे? मग सुम्मीने त्याला सोडलं आणि ती मुळूमुळू रडू लागली. मग मी तरी काय करू सांग, ती म्हणाली. मी तरी काय करू सांग, दादा वेडावत म्हणाला. बस रडत. त्यांनी मग दरवाजा उघडला आणि अंगावर धोत्राखेरीज काही नसलेला दादा घराबाहेर पडून निघून गेला. त्याला पैशाचं जेवणाचं कशाला वर्म काढायचं होतं, आईने विचारलं. मग त्यानं तरी कशाला जमिनीसाठी मी पोरगी विकली असं म्हणावं, नाना म्हणाले. अजून त्यांचे ओठ रागाने थरथरत होते. मी इतकं काही आतड जाळलं नाही अद्याप. मी त्यांच्याकडून एक पै घेतली नाही आणि यापुढे घेतली तर माझे बाप 2. त्यानं तरी का मग असं म्हणावं मला? सुम्मी आणि आई आत गेल्या आणि कितीतरी वेळ रडत बसल्या. रात्र तर बरीच झाली आणि माझ्या पोटात वखवख होऊ लागलं. शिवाय झोपेने डोळे जड झाले. मी सुम्मीला हळूच म्हणालो, सुम्मी, आज जेवण नाही होय ग? मला तर फार भूक लागली आहे. मग आईने पदराने डोळे कोरडे केले आणि 3 ताटल्या मांडल्या. जा रे कार्ट्या बाहेर, ती म्हणाली. त्यांनाही बोलाव. मी नानांजवळ आलो. ते हातावर कपाळ टेकून बसले होते. पण त्यांना बोलवायची मला फार भीती वाटली. मी आत येऊन आईला म्हटलं. ते जेवत नाही म्हणाले. मग मला तरी घाल. मग तू तरी जेवून घे ग, आई सुम्मीला म्हणाली. नुसतं जेव म्हणतात सुम्मी पुन्हा हुमरून रडू लागली. तो गेला, ते जेवत नाहीत, तूही खात नाहीस, मग हे सारं अन्न बांधा माझ्या डोक्यावर, आई चिडून म्हणाली आणि मला वाढून आपण कोपऱ्यात जाऊन बसली. मी जेवून घेतलं, पण आईने दुपारची उरलेली बटाट्याची भाजी मला वाढली नाही आणि भाताला ताक वाढायचं ती विसरूनच गेली. मी अंथरुणावर पडल्यानंतर सुम्मी, आई बाहेर आल्या आणि अंथरुण न घालताच चटईवर आडव्या झाल्या. माझ्या चादरींपैकी एक मी हळूच सुम्मीच्या अंगावर घातली. तेव्हा तिने माझा हात गच्च धरला आणि ती आवाज न करता रडू लागली. माझा हात अगदी ओलसर झाला. आता सगळं शांत झाल्यावर मग नाना आत आले, पण आपल्या खोलीकडे जाण्यापूर्वी ते थोडे घोटाळले. अगं ए सुम्मा, त्यांनी हाक मारताच आई उठून बसली आणि तिने दिवा मोठा केला. मला एक अर्धा पेला चहा करून देशील, ते म्हणाले आणि तिथेच चटईवर बसले. मघाचे उग्र नाना आता संपले होते. आत्ताचे नाना हातातून गवताच्या 5 पेंड्या आणणारे, अंकलिपी शिवणारे नाना होते. डोळ्यात बुबुळांभोवती पांढरी कड असलेले नाना. भाग 2 संपला.